तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा। मी होळी खेळण्यासाठी रंगाचे ताट तयार केले। माझ्या मुलाचे मित्र होळी खेळण्यासाठी त्याला बोलवायला आले होते। त्याने त्याचे होळीचे साहित्य घेऊन तो होळी खेळण्यासाठी गेला। मुलांचे कलर खेळून झाल्यावरती त्यांना पाणी खेळायचे होते, म्हणून मग मी वर्ण नळीने पाणी लावले आणि मग त्यांनी बकेटमध्ये ते पाणी घेतले आणि ते आता पाणी खेळत आहे। कारण आमचे घरवरती अपार्टमेंटमध्ये असल्यामुळे खाली एवढी पाण्याची व्यवस्था आहे, परंतु मुलांना मोटर हँडल करता येत नाही, म्हणून मी वर्ण पाणी लावून दिले होते। मी होळी खेळायला खाली गेले तर मुले अशा प्रकारे होळी खेळत होते। आमचं सर्व लेडीजचं आमच्याच घरासमोर म्हणजे होळी खेळायचं ठरलेलं होतं। तर विद्याताई आमच्या घरासमोर राहतात, त्यांनी अशी टपमध्ये अरेंजमेंट केली होती। सर्व मैत्रिणी गोळा होईपर्यंत आम्ही इथे फोटो काढत होतो। प्रत्येकाला फोटोचं क्रेज असतं, मेमरीज गोळा करण्यासाठी आम्ही ते फोटो काढत होतो। इथे जे येत होते त्यांचे फोटो काढले जात होते। त्यानंतर इथे पोज देत होती प्राजक्ता वगैरे सर्व, आणि मी शूट करत होती तर तिने माझ्या अंगावरती पाणी उडवले। नंतर आम्ही रंगांची उधळण केली, एकमेकांना कलर लावले छानपैकी, आणि पाण्याची होळी खेळलो, कलरची होळी खेळलो, खूप एन्जॉय केलं। तुम्हा सर्वांना माहीतच आहे लेडीजचे शेड्यूल किती बिझी असते। त्यांना थोडंसं हे असं बाहेर पडण्यासाठी बायकांनी कधी ना कधीतरी एन्जॉय करायला हवं। त्या निमित्ताने सर्व बायका मिळतात, भेटतात आणि आपलं आयुष्य एन्जॉय करतात। बिझी शेड्यूलमधून वेळ काढून सर्व म्हणजे आपल्या छोट्या वेळामधून आपण एन्जॉयमेंट करू शकतो। तसेच लेडीजला थोडंफार रिफ्रेशमेंटची आवश्यकता असते, ती त्या एन्जॉयमेंटमधून मिळून जाते। त्यानंतर मग आम्ही छान प्रकारे एन्जॉय केलं। नंतर मग आम्ही ग्रुप फोटो घेतला आणि आपापल्या घरी निघालो। पुन्हा भेटूया एक नवीन मिनी ब्लॉगमध्ये। धन्यवाद।